नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो बघा, आपण आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2026 साठी मित्रांनो बघा की आपण आज संभाव्य प्रश्नसंच या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो बघा, आपल्या परीक्षेला बघायचे की शेवटचे या ठिकाणी 9 दिवस उरलेले आहेत आणि मित्रांनो बघायचे की आपल्याला आता शेवटच्या दिवसामध्ये मित्रांनो बघायचे की शेवटचा अभ्यासक्रम पाहायचा आहे. आणि मित्रांनो बघा, जर आता तुम्हाला कमीत कमी जास्तीत जास्त मित्रांनो अभ्यास जर करायचा असेल तर मित्रांनो बघा, तुम्ही आपल्या चॅनल आता सबस्क्राईब मात्र ठिकाणी नक्कीच करून घ्या. ओके, आता प्रश्न पहिला. भारतीय राज्यघटनेतील कलम 19 स्वातंत्र्याचा हक्क यामध्ये खालीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश होत नाही? मित्रांनो बघा, या बघायचे की आता कोणत्या हक्काचा समावेश होत नाही, तर बघायचे की क्रमांक शिक्षणाचे स्वातंत्र्य. मित्रांनो बघायचे की या हक्काचा समावेश होत नाही. ओके, याला सोडलं संघटनेचे स्वातंत्र्य, मुक्त संचाराचे स्वातंत्र्य आणि एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य मित्रांनो आहे. ओके, म्हणजे क्रमांक मित्रांनो बघायची या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार असेल. पुढे, भारतीय राज्यघटनेने घेतलेल्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत वैशिष्ट्ये कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहेत? मित्रांनो बघा, आपल्या भारतीय राज्यघटनेने घेतलेलं राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत आणि वैशिष्ट्ये ही मित्रांनो बघायची की क्रमांक आयर्लंड या बघायची की मित्रांनो देशाच्या राज्यघटनेवरून मित्रांनो बघायची की घेण्यात आलेली आहेत. आता महाराष्ट्रात विधानसभा व विधान परिषदेचे एकूण सदस्य किती आहेत? मित्रांनो बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बघायची एकूण विधानसभा आणि विधान परिषदेचे एकूण सदस्य बघायचे की क्रमांक 366 मित्रांनो इतके आहेत. ओके, आता बघा मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या मित्रांनो महाराष्ट्र राज्यात बघायची विधानसभेच्या जागा किंवा सदस्य 288 आणि मित्रांनो विधान परिषदेचे सदस्य हे बघायचे की 78. मित्रांनो बघा, दोन्हीची बेरीज केली तर बघायचे की बरोबर उत्तर येते मित्रांनो की 366 मित्रांनो ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार असेल. ओके, पुढे, महानगरपालिका आयुक्ताला केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार डॅश डॅशला असतो? मित्रांनो बघा, महानगरपालिकेचा जो आयुक्त असतो मित्रांनो त्याला बघायचे की परत बोलवण्याचा अधिकार हा बघायचे की क्रमांक ड मित्रांनो राज्य शासनाला असतो. ओके, पुढे, वाकाटाक घराण्याची स्थापना डॅश डॅश याने केली व या साम्राज्याची स्थापना बघा जे की मित्रांनो व या साम्राज्याची राजधानी या ठिकाणी होती किंवा डॅश डॅश ठिकाणी होती. ओके, आता मित्रांनो बघा, वाकाटाक या घराण्याची स्थापना आहे बघायची की विंध्यशक्ती या राजाने केलेली असून मित्रांनो या साम्राज्याची राजधानी बघायची की मित्रांनो वत्सगुल्म या ठिकाणी होती. म्हणजे जे की मित्रांनो क्रमांक बघायची की विंध्यशक्ती आणि वत्सगुल्म आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जे की करेक्ट या ठिकाणी आन्सर होणार असेल. ओके, आणि मित्रांनो वत्सगुल्म या शहराचं बघायची की मित्रांनो आताच नवीन नाव बघायची की मित्रांनो हे वाशिम या स्वरूपात आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे बघा, आता भारतात खून झालेला एकमेव व्हाईसराय कोण होता? मित्रांनो बघा, आपल्या भारतात बघायची की खून झालेला जे की एकमेव व्हाईसराय कोण होता, तर बघायचे की मित्रांनो क्रमांक बघायचे की लॉर्ड मेयो हा होता. पुढे, आता मित्रांनो बघा, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा पेपर पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी म्हणजे क्रॅक करण्यासाठी आपला 5000 प्लस PYQ प्रश्नांचा महाडोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 74 14 9307 क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून मित्रांनो तुम्ही नंबरला बघायची की मित्रांनो नंबरच्या व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट शेअर करा. ही स्क्रीनशॉट शेअर केल्या मित्रांनो अवघ्या 1 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा जो आपला महाटोकळा असणार आहे बघायचं मित्रांनो तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून वेळ लावू नका मित्रांनो, लगेच आपला महाटोकळा खरेदी करून घ्या, कारण आपल्या परीक्षेला बघायची की शेवटचे मित्रांनो 9 दिवस या ठिकाणी शिल्लक राहिलेली आहेत. आणि मित्रांनो बघा, जर तुम्हाला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त ठिकाणी अभ्यास करायचा असेल तर मित्रांनो बघा, हा जो आपला महाटोकळा असणार आहे बघायची की एक तुमच्यासाठी मित्रांनो एक अत्यंत उपयुक्त असं बघायची की साधन ठरणार आहे. म्हणून वेळ लावू नका मित्रांनो, लगेच आपला महाटोकळा करून घ्या खरेदी, कारण बघा जे की शेवटचे 9 दिवस मित्रांनो शिल्लक आपल्याकडे राहिलेले आहेत. ओके, पुढे, चळवळी दरम्यान भारतात लष्करी कायदा फक्त या ठिकाणी लागू होता? मित्रांनो बघा, जेव्हा आपल्या भारतामध्ये जी की स्वातंत्र्य चळवळ मित्रांनो अस्तित्वात होती तेव्हा आपल्या भारतामध्ये लष्करी कायदा कोणत्या ठिकाणी लागू होता, तर फक्त बघायची की क्रमांक मित्रांनो सोलापूर या ठिकाणी मित्रांनो लागू होता. आता डॅश डॅशमध्ये मुलींसाठी डॅश डॅश पेठेत भिडेवाडा बघायची की मित्रांनो भिडेवाड्यात डॅश डॅश यांनी शाळा सुरू केली. आता बघा, डॅश डॅशमध्ये मुलींसाठी डॅश डॅश पेठेत भिडेवाड्यात डॅश डॅश यांनी शाळा सुरू केली. आता 3 पर्याय मित्रांनो बघायचे की आपल्या ठिकाणी वापरायचे आहेत. तर मित्रांनो जे की बघा 1948 मध्ये बुधवार पेठेमध्ये बघायचे की भिडेवाडे या ठिकाणी मित्रांनो महात्मा फुले यांनी बघायचे की मित्रांनो मुलींसाठी जी की शाळा सुरू केली होती. म्हणजे जे की क्रमांक 1848 बुधवार पेठ आणि महात्मा फुले आपल्या प्रश्नाचं ठिकाणी जे की करेक्ट आन्सर होणार असेल. चळवळ किंवा आंदोलन
आणि ते चळवळ किंवा आंदोलन सुरू झालेलं वर्ष यांची बघा जी की आपल्याला योग्य जोडी लावायची आहे. असहकार चळवळ 1 नंबर 1942, सविनय कायदेभंग चळवळ 2 नंबर 1930, चले जाव आंदोलन 3 नंबर 1920. आता मित्रांनो बघा यापैकी योग्य जोडी कोणती, तर ती म्हणजे मित्रांनो पर्याय उत्तर जी की 1 ची मित्रांनो असहकार जे चळवळ आहे मित्रांनो ही बघा जी की 1920 मध्ये मित्रांनो सुरू झाली. ओके. मग सविनय कायदेभंग चळवळ हे 1930ला सुरू झाली आणि चले जाव चळवळ हे बघा जी की 1941ला सुरू झाली. म्हणजे मित्रांनो अचं 3, बचं 2 आणि कचं 1 म्हणजे मित्रांनो पर्याय उत्तर जे की 1 ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार असेल. ओके. पुढे आता मराठवाडा या प्रशासकीय विभागात डॅश डॅश जिल्हे व डॅश डॅश तालुके आहेत. मित्रांनो बघा मराठवाडा या प्रशासकीय विभागात बघा जी की एकूण 8 जिल्हे आणि 78 नाही बघा, तर मित्रांनो 8 जिल्हे आणि 76 तालुके आहेत बघा मित्रांनो, लक्षात ठेवा. जे की क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर होणार असेल. आता 6 जिल्हे आणि 64 तालुके मित्रांनो बघा की विदर्भामध्ये आहेत, विदर्भ लक्षात ठेवा. आणि 5 जिल्हे आणि 58 तालुके हे मित्रांनो बघा की पुणे या प्रशासकीय विभागात आहेत. आणि लक्षात घ्या आणि 5 जिल्हे आणि 50 तालुके हे मित्रांनो बघा की कोकण या प्रशासकीय विभागात आहेत. ओके. तर या ठिकाणी मित्रांनो जे की क्रमांक ब 8 जिल्हे आणि 76 तालुके मित्रांनो आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार असेल. ओके. लक्षात ठेवा. महाराष्ट्राच्या भौगोलिक रचनेद्वारे खालीलपैकी कोणता जिल्हा खानदेशात येत नाही? अमरावती, जळगाव, धुळे की शेवटचा नंदुरबार. यापैकी मित्रांनो बघा खानदेशामध्ये न येणारा जिल्हा हा बघा जे की अमरावती आहे. आणि मित्रांनो बघा अमरावती हा जो जिल्हा आहे बघा जे की मित्रांनो विदर्भामध्ये येणारा जिल्हा आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर हे बघा जे की मित्रांनो क्रमांक अमरावती असणार आहे. आणि बाकीचे जळगाव, धुळे आणि नंदुरबार हे तीनही जिल्हे मित्रांनो बघा जे की खानदेशामध्ये मित्रांनो येणारी जिल्हे आहेत. ओके. लक्षात ठेवा. महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरियाल याचे शास्त्रीय नाव काय आहे? मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्र राज्याचं जे की राज्यपक्षी हरियाल याचं शास्त्रीय नाव हे मित्रांनो बघा जे की क्रमांक ब टेरान फिनोकॉप्टेरा हे मित्रांनो असणार आहे. काय तर बघा जे की क्रमांक ब टेरॉन फिनोकॉप्टेरा. आणि मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्र राज्याचं बघा जे की राज्य प्राणी जे की राज्य प्राणी शेखरू मित्रांनो बघा याचं शास्त्रीय नाव काय आहे विचारलं तर बघा याचं शास्त्रीय नाव आहे बघा जे की रॅटोपा इंडिका आहे मित्रांनो शेकरूचं आहे. आणि मँगीफ्युरा इंडिका हे मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्र राज्याचं बघा जे की राज्यवृक्ष कोणतं राज्यवृक्ष आणि राज्यफळ हे बघा जे की मित्रांनो आंबा आहे. आणि मित्रांनो या आंब्याचं या दोन्हीचंही मित्रांनो बघा जे की शास्त्रीय नाव हे बघा जे की मँगीफ्युरा इंडिका आणि पॅलिमनस्टर हे मित्रांनो बघा जे की आपल्या महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू जे की ब्लू मार्मॉन याचं मित्रांनो शास्त्रीय नाव आहे. तर या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक ब टेरान फिनोकॉप्टेरा आहे मित्रांनो या ठिकाणी हे असणार असेल. ओके. पुढे खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? बघा महाराष्ट्रातील पहिले गाव नायगाव, पहिले आधार गाव नायगाव, महाराष्ट्रातील पहिले वायफाय गाव जाऊ नये तर गाव बघा गाव 5 गाव, महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव धसई, महाराष्ट्रातील पहिले आदर्श डिजिटल गाव हरिसर. यापैकी आता चुकीची जोडी कोणती? तर मित्रांनो जी की क्रमांक अ ची महाराष्ट्रातील पहिले आधार गाव हे बघा नायगाव नसून मित्रांनो टेंभली हे आहे बघा काय टेंभली हे आहे. म्हणून मित्रांनो आपली चुकीची जोडी बघा जी की क्रमांक अ ची असणार आहे. ओके. याला सोडलं बाचे महाराष्ट्रातील पहिले वायफाय गाव 5 गाव करेक्ट आहे, महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव धसई करेक्ट आहे व महाराष्ट्रातील पहिले आदर्श डिजिटल गाव हरिसाल हे देखील करेक्ट आहे. ओके. आणि मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामधलं पहिलं कवितांचं गाव कोणतं विचारलं? कवितांचं गाव जर समजा विचारलं तर बघा जे की मित्रांनो ते कोणतं आहे? तर मित्रांनो बघा जे की ते गाव उभा दांडा हे मित्रांनो असणार आहे. ओके. लक्षात बघा मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातलं पहिलं कवितांचं गाव हे बघा जे की लक्षात ठेवा उभा दांडा. तर या ठिकाणी मित्रांनो जे की आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक अ हे असणार असेल. महाराष्ट्रातील एकही तालुका नसणारा जिल्हा कोणता आहे? मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्रामधला एकही तालुका नसणारा जिल्हा बघा जे की क्रमांक ड चा मुंबई शहर मित्रांनो असणार असेल. तापी व गोदावरीच्या नदी खोऱ्यामुळे कोणती डोंगररांग तयार झालेली आहे? तर तापी आणि गोदावरी मित्रांनो या दोन नद्यांच्या बघा जी की खोऱ्यामुळे जी की क्रमांक सातमाळा आणि अजिंठा ही डोंगररांग आहे मित्रांनो बघा जी की तयार झालेली आहे.
आता मित्रांनो बघा, या व्हिडिओच्या अगोदर देखील जवळपास आपण 2 व्हिडिओ बघायचे की मित्रांनो या ठिकाणी आपल्या चॅनलवर मित्रांनो आम्ही अपलोड केलेले आहेत. आता जर समजा तुम्ही ते मागील 2 व्हिडिओ मित्रांनो पाहिले नसेल बघा, दोन्ही बघायचे व्हिडिओची मित्रांनो लिंक काय करतो खाली मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो जी की अवेलेबल करून देतो मित्रांनो. आत्ताच बघायची हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघल्या मित्रांनो खाली बायोमध्ये जा आणि बायोमध्ये मित्रांनो खालच्या त्या दोन्ही बघायचे की व्हिडिओच्या मित्रांनो खालच्या लिंकवर क्लिक करा आणि मित्रांनो खालचे दोन्ही बघायचे की मित्रांनो व्हिडिओ तुम्ही लगेच पाहून घ्या. कारण त्या व्हिडिओ देखील मित्रांनो आम्ही बघायची की आजच्या व्हिडिओच्या प्रकारे मित्रांनो एकदम PYQ मित्रांनो बघायची की सिरीज घेतलेली आहे. म्हणून मित्रांनो वेळ लावू नका, हा व्हिडिओ पहिल्या लगेच ते देखील व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. ओके, पुढे आता तौला हे शिखर डॅश डॅश पर्वतरांगेत असून याची एकूण उंची डॅश डॅश मीटर आहे. मित्रांनो बघा, तौला हे शिखर बघायची की क्रमांक ब सह्याद्री या पर्वतरांगेत असून याची एकूण उंची ही मित्रांनो बघायची की 1231 मीटर इतकी आहे. आणि मित्रांनो तौला हे जे शिखर आहे बघायची की मित्रांनो नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे बघा, लक्षात ठेवा. ओके, नाशिक या जिल्ह्यामध्ये. आता मित्रांनो जी की क्रमांक ब सह्याद्री 1231 मीटर उंची बघायची की मित्रांनो आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार असेल या ठिकाणी. मस्कोबा मित्रांनो, मस्कोबा, औंध, बानमोली, मडोशी, आगाशिव या डोंगररांगा कोणत्या जिल्ह्यात आहेत? मित्रांनो मस्कोबा, औंध, बामनोली, मडोशी आणि आगाशिव या डोंगररांगा बघायची की क्रमांक क सातारा या जिल्ह्यामध्ये आहेत. खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीची उपनदी नाही? इंद्रावती, बिंदुसरा, बोर की इंद्रायणी यापैकी कोणती नदी मित्रांनो गोदावरी या नदीची उपनदी नाही? तर ती म्हणजे मित्रांनो बघायची की इंद्रायणी. का तर बघा मित्रांनो, इंद्रायणी ही जी नदी आहे बघायची की मित्रांनो ही नदी भीमा या नदीची उपनदी आहे. म्हणून मित्रांनो बघायची की आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक ड असणार आहे या ठिकाणी. ओके, हिला सोडलं इंद्रावती, बिंदुसरा आणि बोर या तिन्ही नद्या बघायची की मित्रांनो गोदावरी या नदीच्या उपनद्या आहेत. पुढे बघा, महाबळेश्वर या ठिकाणाहून खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होत नाही? भीमा, गायत्री, सावित्री की वेना? मित्रांनो या ठिकाणी बघायची की महाबळेश्वर या ठिकाणी या चारपैकी कोणत्या नदीचा उगम होत नाही? तर बघायची की क्रमांक अ भीमा या नदीचा मित्रांनो उगम होत नाही. का तर मित्रांनो बघा, भीमा या नदीचा उगम हा बघायची की पुणे या जिल्ह्यातले मित्रांनो बघा, पुणे या जिल्ह्यातले बघायची की भीमाशंकर या ठिकाणावर मित्रांनो होतो. म्हणून बघायची की आपल्या प्रश्नाचं उत्तर क्रमांक अ या ठिकाणी हे असणार असेल. तर बघा या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक अ भीमा नदी असणार आहे. ओके, याला सोडलं मित्रांनो गायत्री, सावित्री आणि वेना हे तीनही नद्याचं बघायची की मित्रांनो उगम हे बघायची की महाबळेश्वर या ठिकाणाहून होतो. पुढे बघा, आता तापी व पूर्णा या दोन नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? मित्रांनो तापी व पूर्णा या दोन नद्यांचा संगम हा बघायची की मित्रांनो क्रमांक ब बघायची की चांगदेव या ठिकाणी मित्रांनो होतो. ओके, पुढे खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण व त्यांचा जिल्हा यांची चुकीची जोडी निवडा? मित्रांनो बघायची की खालीलपैकी थंड हवेचे ठिकाण आणि त्यांचा जिल्हा यांची चुकीची जोडी आपल्याला निवडायची आहे. चिखलदरा, भंडारा, तोरणमाळ, नंदुरबार, सूर्यमाळ, पालघर, चिखली की बिड्यापैकी मित्रांनो चुकीची जोडी ही बघायची की क्रमांक ची चिखलदरा आणि भंडारा ही असणार आहे. मित्रांनो आता चिखलदरा हे जे मित्रांनो बघा थंड हवेचे ठिकाण आहे भंडारा जिल्ह्यात नसून मित्रांनो अमरावती काय मित्रांनो अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. म्हणून मित्रांनो ही आपली चुकीची जोडी या ठिकाणी असणार आहे. ओके, जे की आपल्या प्रश्नाचं उत्तर क्रमांक अ. ओके, लक्षात ठेवा. पुढे कापेश्वर हा गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो बघा, कापेश्वर हा जो गरम पाण्याचा झरा आहे बघा जे की क्रमांक ब यवतमाळ या मित्रांनो जिल्ह्यामध्ये आहे. पुन्हा महाराष्ट्रातील अभयारण्य व त्यांचा जिल्हा यांची चुकीची जोडी निवडा. तुंगारेश्वर, पालघर, नानद, सोलापूर, सागरेश्वर, कोल्हापूर, फणसाड, रायगड यापैकी मित्रांनो चुकीची जोडी बघा कोणती आहे? तर बघायची की सागरेश्वर आणि कोल्हापूर. का तर मित्रांनो बघा सागरेश्वर हे जे अभयारण्य आहे बघायची की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नसून मित्रांनो सांगली या जिल्ह्यामध्ये आहे. म्हणून मित्रांनो बघायची की आपल्या प्रश्नाचं उत्तर बघायची की क्रमांक क या ठिकाणी असणार असेल. ओके, याला सोडलं तुंगारेश्वर, पालघर, नाण्यात, सोलापूर आणि फणसाड, रायगड तिन्ही जोड्या बघायची की मित्रांनो बरोबर जोड्या आहेत. लिहून घ्या. पुढे महाराष्ट्र राज्य सरकारने आदिम जमाती म्हणून घोषित केलेल्या जमातींपैकी खालीलपैकी कोणती जमात नाही? मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने बघायची की 3 जमातींना बघायची की आदिम जमाती म्हणून घोषित केलेलं आहे. मित्रांनो आता यापैकी कोणती जमात नाही मग? तर ती म्हणजे मित्रांनो बघायची की क्रमांक ड ची पारधी ही जमात नाही. म्हणजे माडिया, कातकरी आणि मित्रांनो कोलम हे जे 3 जमाती आहेत मित्रांनो बघा 3 जमातींना बघायची की मित्रांनो महाराष्ट्र शासनाने जी की आदिम जमाती म्हणून मित्रांनो घोषित केलेलं आहे. ओके, तर या ठिकाणी मित्रांनो बघायची की आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक ड पारधी ही जमात असणार असेल. आणि प्रश्न शेवटचा, चौधरी चरणसिंह यांच्या जयंतीनिमित्त डॅश डॅश दिवशी डॅश डॅश दिवस साजरा केला जातो? मित्रांनो बघा जे की चौधरी चरणसिंह यांच्या जयंतीनिमित्त 23 डिसेंबर या दिवशी मित्रांनो जे की राष्ट्रीय शेतकरी दिवस मित्रांनो साजरा केला जातो. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक अ मित्रांनो ठिकाणी असणार असेल. तर मित्रांनो ही होती आपली
आपली आजची मित्रांनो जी की मोस्ट PYQ प्रश्न असतात. जर तुम्हाला जर समजा ठिकाणी आपला व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत बघा. मित्रांनो आपला आजचा जो काही संपूर्ण व्हिडिओ संचा मित्रांनो आत्ताच्या आता शेअर करा. जर समजा मित्रांनो तुम्ही अजून या ठिकाणी अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, आपल्या चॅनलला आताच तुम्ही सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या. व्हिडिओ पुन्हा मित्रांनो अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.